जय श्रीकृष्ण, दंडवत प्रणाम. जय शिवराय, जय स्वराज, जय स्वदेशी. मित्रांनो, मैत्रिणींनो आणि माझ्या सर्व माता पित्यांनो, ज्यांना आमाशय, अग्नाशय, पित्ताशय आणि आतड्यांची समस्या आहे, म्हणजेच पित्ताच्या रोगांनी त्रस्त केलेले, त्यांनी हे अभ्यास करायचे. बघा काय करायचं आहे, थोडं थोडं तुम्हाला करून दाखवण्याचा प्रयत्न करतो. पहिला अभ्यास, उत्तानपाद आसन. कमरेचा त्रास आहे, हरण्याची समस्या, हाय बीपी आहे, तर त्यांनी दोन पाय उचलू नका, एक एक पायाने करा. उत्तानपाद आसन. त्यानंतर सेतुबंध आसन, बरोबर. त्यानंतर पवन मुक्तासन. गुडघे दुखत असतील तर इथं धरायचं, इथं पकडायचं नाही. पाठ दुखत असेल, कंबर दुखत असेल, मान दुखत असेल तर मान उचलायची नाही. एक एक पायाने केलं, नंतर दोन्ही पायाने, एक पाद द्विपाद. त्यानंतर परत पुन्हा सेतुबंध आसन. हा क्रम लक्षात ठेवायचा. त्यानंतर पादांगुष्ठ नाशा स्पर्शासन. एक एक पायाने केलं, नंतर दोन्ही पायाने, बरोबर. त्यानंतर पुन्हा सेतुबंध आसन. क्रम अत्यंत महत्त्वाचा आहे. समस्या कितीही असो, समाधान मात्र एक आहे. त्यानंतर शेवटी हा अभ्यास करायचा, नौकासन. हे सर्व झाल्यानंतर थोडा विश्राम करायचा. विश्राम झाल्यानंतर डाव्या बाजूने भार देऊन असं बसायचं. एक एक अभ्यास साधारण 5-25 वेळा करायचा आहे आणि दररोज रिकाम्या पोटी करायचा, हे लक्षात ठेवा. तर सगळे स्वस्थ राहा, मस्त राहा. जय हिंद, जय भारत, वंदे मातरम.